ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे वर्कलावरून एलेपीला. तो इथून 2 तास लागतात आणि खूप चांगला व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. इथे निसर्ग पण भरपूर छान आहे. हे बघा, खूप छान असा हा प्रवास आहे. बघूया आता पुढे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या केरळ सिरीजच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. पहिल्या भागात आपण कन्याकुमारी ते वर्कला बजेट ट्रिप पाहिली. केरळ ट्रिप तुम्हाला कमीत कमी वेळात जास्त पॉइंट कव्हर करायचे असतील आणि ट्रिपचा मनोरंजक आनंद लुटायचा असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. हाय गाईज, तर आता आपण आलेलो आहोत बीचवर आणि हा बीच इतका खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता व्ह्यूमध्ये. आणि ह्या बीचचं नाव आहे पॅनिकल बीच. हा खूप भारी, केरळचे बीचेस एकदम स्वच्छ आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हा व्ह्यू पण बघा. तर आता आपण चाललेलो आहे एलेपी वरून मुन्नारला. हे बघा, सो आता कार इथून आम्ही केलेली आहे आणि कार थ्रू आपण आता मुन्नार फिरणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ते हाऊस बोट आहे. हे पाहू शकता रबर प्लांट्स आहेत. इंडियामध्ये रबरचे उत्पादन घेण्यात पहिला नंबर लागतो केरळचा. आणि ते शेती तुम्ही पाहू शकता, केरळमध्ये रबर प्लांटची शेती केली जाते, पाहू शकता. केरळमधले बंगलोज खूप छान आहेत, स्पेशली त्यांचे डिझाईन्स आणि स्ट्रक्चर तुम्ही इथे बघू शकता, सगळे युनिक आहेत. हे हॉटेल आहे मित्रांनो, एकदम बेस्ट आहे. मी सजेस्ट करेन तुम्ही जर इथं आलात तर तुम्ही इथे नक्की जावा. हाय गाईज, तर आता आपण आलेलो आहोत चिरापारा वॉटरफॉल. हा खूप मोठा वॉटरफॉल आहे आणि खूप मस्त आहे. त्या पब्लिक पण बघू शकता तुम्ही की खूप आहे आणि त्याचा तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. ठीक आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहे मुन्नार स्पाइस गार्डनला. तर खूप छान गार्डन आहे. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे वनस्पती वगैरे सगळे बघायला भेटेल आणि तुम्हाला मसाल्याचे पदार्थ हे ते सगळं. हे चॉकलेट ट्री आहे आणि एकदम हे जे पावडर करतात आतले हे करून कट करून आणि आपल्याला चॉकलेट इथं पाहू शकता. हे चॉकलेट ट्री आहे. तर आता आपण आलेलो आहोत मुन्नार इको पार्कला. तर इथं खूप प्रकारचे पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. ते तुम्हाला ते बघण्यासाठी खूप छान आहे. इथं म्हणजे नवीन प्रकारमधले पक्षी आहेत इथे, तर तुम्ही इथं पाहू शकता आणि नक्की विजिट करा. तर आता आपण आलेलो आहे झिप लाईन करायला. खूप मजा येणार आहे आणि खूप मोठा झिप लाईन आहे. केरळमध्ये खूप मोठी झिप लाईन आहे आणि फेमस आहे, तर तुम्ही इथे ट्राय करू शकता. हा झिपलाईन इंडियामधला सर्वात मोठा झिपलाईन आहे. याची तुम्ही हाईट पाहू शकता. हा झिपलाईन 2 साइड आहे.
यामध्ये दिसतोय तो मीच आहे, पाहू शकता. आणि किती लॉंग डिस्टन्स आहे. यामध्ये खूप मोठी दरी आहे. खूप मजा आली मित्रांनो. तुम्ही केरळला आला तर नक्की झिपलाईन राईड करा, मी सजेस्ट करेन. कसवालयम हे फेमस हँडलूम शॉप आहे. इथे मी शॉपिंग केली. जे प्युअर खादी शर्ट मिळतात, तसेच केरळचे ट्रॅडिशनल साडीज पण मिळतात. तर आता आलेलो आहे आपण चॉकलेट फॅक्टरीला. इडली मुन्नारमधली ही केरळमधली फेमस चॉकलेट फॅक्टरी आहे आणि इथे तुम्हाला खूप छान प्रकारे चॉकलेट्स मिळतील आणि मी ते चॉकलेट्स आता टेस्ट केलेले आणि चॉकलेट्स घेतलेली पण आहेत. एक नंबर चॉकलेट्स आहे. बघा मित्रांनो, दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि इथं आता पाऊस पडलेला आहे आणि थोडासा बघा तुम्ही वातावरण बघू शकता. खूप छान असे वातावरण झालेलं आहे इथे. मस्त एकदम फ्रेश वाटतं इथं आल्यावरती. तर आता आपण आहे कारमध्ये. ही आपली कार आहे आणि या कारनेच आपण ट्रॅव्हल करतोय. 2 डेज झालं आणि खूप असा एक्सपिरियन्स मस्त आहे कारमधून. आणि केरळ फिरण्यासाठी तुम्हाला बाईक पण भेटेल इथे, कार पण भेटतील. पण मी सजेस्ट कार करेन कारण की ते कधी पाऊस वगैरे पडू शकतो आणि मेन म्हणजे सेफली कार आहे. आणि ते संध्याकाळी एलिफंट हे असे रोडवर येतात, सो त्यामुळे तुम्हाला कारच मी सजेस्ट करेन. आणि 7 नंतर कोणी फिरू नका कारण की जंगल टाईप आहे हे सगळं. ओके, ठीक आहे. तर आता आपण आलेलो आहोत केरळमधला फेमस नृत्य प्रकार कथकली. तर आपण पाहूयात नृत्य प्रकार कथकली. आणि माझा खूप आवडता प्रकार म्हणता येईल हा नृत्य प्रकार कथकली. तर तो आपण लाईव्ह पाहणार आहोत. चला बघूया. आपण पाहणार आहोत मार्शल आर्ट. केरळमध्ये मार्शल आर्ट हा प्रकार.
तुम्ही पाहू शकता इथं मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता. इथे खूप मस्त असा व्ह्यू आहे. बघा मित्रांनो, ही आपली कार आहे आणि या कारमध्ये आता आपण ट्रॅव्हल करतोय 3 दिवस झालं. हा पाहू शकता मित्रांनो, सगळी चहाचे मळे आहे आणि एकदम बेस्ट आहे. गुड मॉर्निंग. तर आता आपण आलेलो आहोत चहाचे मळे आहेत मुन्नारमध्ये. तर खूप छान असा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, हे आहे जुनं मुन्नार, ओल्ड मुन्नार. इथे पहिलं मुन्नार होतं आणि अजून इकडे बिल्डिंग्स वगैरे झालेलं आहे. हॅलो, तर आता आपण आलेलो आहोत नॅशनल पार्कला. हे केरळमधलं खूप मोठं, म्हणजे इंडियामधलं पण मोठं म्हणता येईल आपल्याला हे नॅशनल पार्क आहे आणि खूप छान असं बघायला नॅशनल पार्क आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण तिथले व्ह्यूज पण तुम्हाला दाखवणार आहे त्या ब्लॉगमध्ये, तर तुम्ही नक्की बघा, खूप इंटरेस्टेड आहे. ही शेळीची जात आहे निर्गिली. ही नाहीशी होत चाललेली आहे आपल्या इंडियामधून, तुम्ही पाहू शकता. ही केरळमध्ये बघता येते आपल्याला. खूप मस्त असा हा व्ह्यू आहे, पाहू शकता. पाहू शकता मित्रांनो, हे मुन्नारचं ओल्ड विलेज आहे. बघा, इथे फोटो पॉइंट आहे, तुम्ही पाहू शकता. तर थोडस पाऊस आलेला आहे, वातावरण एकदम छान झालेलं आहे. वाजले आहेत 5 आणि सगळं दुःख आहे इथे, सगळे फॉग आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता कसा व्ह्यू आहे हा. तर आपण भेटूया सी भाई यांना. त्यांच्या भावाचं नाव AB आहे आणि यांचं CB आहे. पाहूयात काय म्हणतात ते. बघा इथे बसलेले आहेत, तर भेटूया त्यांना. आपण त्यांना भेटूया आणि त्यांची मल्याळम भाषा आहे, खूप इंटरेस्टेड आहे आणि त्यांना भेटून खूप मस्त पर्सन आहे, त्यांना भेटून खूप मजा आली. तर त्यांचं ऐकूया. ഹായ് ഗൈസ്, ഇവർ വളരെ നല്ലൊരു മനുഷ്യനാണ്, സൂപ്പറാണ്, പൊളിയാണ്. ओके भाई, थँक्यू. तर आता तुम्ही पाहू शकता की आपण कोचवर आलेलो आहे.
आणि खूप असं भारी एअरपोर्ट आहे. हॅलो गाईज, तर आता आपण आहेत कोची एअरपोर्टवर. तर तुम्ही पाहू शकता आता आपली केरळची ट्रिप पूर्ण झालेली आहे आणि खूप मजा आलेली आहे, खूप मस्ती झालेली आहे. पण तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे एवढं मी खरं तुम्हाला सांगतो, कारण की तुम्ही फक्त एन्जॉयमेंट नुसतं फिरणं घुमणं हे असं तुम्ही त्याच्याकडे बघू नका. कारण की तुम्ही ट्रॅव्हल करता हे तुमचं इन्व्हेस्टमेंटच तुम्ही समजा. कारण की तुम्ही गोल्डमध्ये करता, लँडमध्ये करता, कारमध्ये करता किंवा प्रॉपर्टी पायी घेता, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. पण आत्ताच्या ह्या युगामध्ये तुम्ही खरं म्हणजे फिरलं पाहिजे, हेच तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे. आणि खरं म्हणजे एन्जॉय लाईफ केली पाहिजे. पुन्हा नाही आहे, एकदाच तुम्ही एकदाच ह्या जीवनामध्ये असणार आहे, तुम्ही एकदाच फिरणार आहे. ते इन्व्हेस्टमेंट पर्पजच तुम्ही त्याच्याकडे बघा. आणि हा ब्लॉग तुमच्यासाठी की माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला असं नवीन ठिकाणी जाऊन तिथं कसं एक्सप्लोअर करायचं किंवा कसं राहायचं हे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. आणि ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणावरची इन्फॉर्मेशन पण मी तुम्हाला टाकलेली आहे कसं करायचं आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया. थँक्यू.